नमस्कार मित्रांनो, तुमचं सुद्धा मंत्रा फिंगरप्रिंट डिव्हाइस अचानक चालायचं बंद झालंय का? कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर आरडी सर्व्हिस एक्सपायर असा मेसेज येतोय? काळजी करू नका, तुमचं मशीन खराब झालेलं नाही. फक्त त्याचं वार्षिक रिचार्ज संपलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून मंत्रा आरडी सर्व्हिस कसं रिन्यू करायचं याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक झाली तर तुमचे पैसे अडकू शकतात. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी तुमच्याकडे जे ब्राउझर आहे ते उघडा आणि सर्च बॉक्समध्ये सर्विको मंत्रा असे टाईप करून सर्च करा. तुम्हाला पहिली लिंक येईल सर्विको, याच्यावर क्लिक करा. वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला मेनू बारमध्ये पेमेंट नावाचा ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करा. नंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन असा एक पर्याय दिसेल. त्याच्या खाली 2 पर्याय आहेत, आर-डी सर्व्हिस आणि आर-एम-ए. तर आपल्याला आर-डी सर्व्हिस याच्यासमोर क्लिक करा. नंतर तुम्हाला असं एक जी-एस-टीचा मेसेज येईल. डू यू हॅव जी-एस-टी नंबर? जर तुमच्याकडे जी-एस-टी नंबर असेल तर तुम्ही येस करू शकता. नसेल तर नो करू शकता. नंतर तुम्हाला असं एक फॉर्म उघडेल. याच्यात तुम्हाला कंपनी नेम, नेम ऑफ इनव्हॉइस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट पर्सन आणि ॲप्लिकेशन नेम. तर कंपनी नेममध्ये तुम्ही तुमच्या शॉपचं नाव आणि तुमचं स्वतःचं नाव पण टाकू शकता. कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता आणि ॲप्लिकेशन नेम याच्यात पण तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता. आता तुम्हाला 2 डिव्हाइस दिसेल. पहिली आहे L0 डिव्हाइस आणि दुसरी आहे L1 डिव्हाइस. तर आपल्याला L1 डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे. आता आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, सीरियल नंबर. सीरियल नंबर तुमच्या डिव्हाइसचा सीरियल नंबर हा नंबर तुमच्या मशीनच्या पाठीमागे लिहिलेला असतो. तो नीट तपासून ॲड बटनावर क्लिक करा. जर सीरियल नंबर चुकला तर रिचार्ज दुसऱ्या मशीनला लागू होईल. त्यामुळे इथे काळजी घ्या. ॲड बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सीरियल नंबर टाकायचा आहे. तुमच्या मशीनच्या पाठीमागे लिहिलेला असतो तो. सीरियल नंबर टाकून झाल्यावर ॲड बटनवर सीरियल नंबर टाका आणि ॲड बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला ओके करायचं आहे नंतर आणि क्लोज करायचं. तर तुम्हाला इथे 2 सबस्क्रिप्शनचे 2 प्लॅन दिसेल. पहिला आहे 1 इयर आर-डी सर्व्हिस सबस्क्रिप्शन, ते आहे ₹150 आणि दुसरा आहे फॉर 1 इयर आर-डी सबस्क्रिप्शन प्लस वॉरंटी. त्याचं प्राईस आहे ₹350. तर याला अजून नाही का 18% जी-एस-टी लागू होईल. इथे तुम्हाला कोणता प्लॅन जे चांगलं वाटेल ते तुम्ही निवडू शकता. तुम्हाला इथं अमाउंट दिसेल 150 आणि जी-एस-टी 18%. टोटल अमाउंटमध्ये आहे, इथं दिसेल तुम्हाला ₹177. त्याच्या खाली थोडंसं खाली आल्यावर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. स्टेटच्या नंतर सिटी निवडायचं आहे. ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि पिन कोड टाकायचा आहे इथे खाली. पिन कोड टाकल्यानंतर पे नावावर क्लिक करा खाली. नंतर हे टर्म्स अँड कंडिशन आहे. इथं छोटंसं इथं याच्यावर क्लिक करून ॲक्सेप्टवर क्लिक करा. पे नावावर क्लिक केल्यानंतर तुम्ही यू-पी-आय, फोनपे, गुगल पे, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे भरू शकता. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला एक पावती ती सेव्ह करून ठेवा. पेमेंट झाल्यावर 5 ते 10 मिनिटात तुमचं डिव्हाइस पुन्हा सक्रिय होईल. एकदा मशीन अनप्लग आणि प्लग करून पुन्हा जोडा. तुमचं काम सुरू होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मदतशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि अशाच नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.